नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव एकाच अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत। तो प्रश्न म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता खात्यात का जमा झालेला नाही। आज राज्यातील प्रत्येक शेतकरी राजाच्या मनात हाच मोठा प्रश्न उभा ठाकला आहे। गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवांचा सुळसुळाट झाला आहे। काही ठिकाणी असा दावा केला जातोय की ही योजना आता सरकारनं बंद केली आहे, तर काही जण या विलंबामागे वेगवेगळी आणि चुकीची कारणे सांगून शेतकऱ्यांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण करत आहेत। पण शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या विलंबामागची नेमकी आणि संभाव्य कारणे काय आहेत याचा सविस्तर आणि सखोल आढावा घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब बटनावरती क्लिक करून चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। मित्रांनो, सध्या महाराष्ट्र शासनासमोर एकाच वेळी दोन अत्यंत मोठ्या आणि महत्त्वाच्या योजनांचा प्राधान्याने सुरू आहेत। या दोन मोठ्या योजनांचा थेट परिणाम इतर निधीच्या वितरणावर कसा होतोय हे समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे। पहिली अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे नुकतीच घोषित झालेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना। या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाला तब्बल हजारो कोटी रुपयांचा प्रचंड निधीची आवश्यकता आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केली जात असून सध्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या कर्जमाफीच्या अंमलबजावणीमध्ये आणि पडताळणीमध्ये गुंतलेली आहे। आणि दुसरीकडे अत्यंत चर्चेची असलेली कोट्यावधी महिलांचा सहभाग असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील तितक्याच वेगाने सुरू आहे। या योजनेतील लाखो लाभार्थी महिलांना नियमितपणे दरमहा आर्थिक मदत पोहोचवण्यासाठी देखील शासनाला प्रचंड मोठ्या निधीची तरतूद करावी लागत आहे। या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजना सध्या शासनाचा अवाढव्य खर्च होत असल्यामुळे साहजिकच राज्याच्या आर्थिक नियोजनात काही प्रमाणात बदल झाल्याची चर्चा सध्या राजकीय आणि आर्थिक वर्तुळात सुरू आहे। याच कारणामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जाहीर होण्यास किंवा वितरित होण्यास काहीसा विलंब होत असल्याची दाट शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। परंतु मित्रांनो, यावर कुणीही असा चुकीचा गैरसमज करून घेऊ नये की नमो शेतकरी योजना आता बंद झाली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी ही शासनाची अत्यंत महत्त्वाची आणि कायमस्वरूपी योजना असून ती पूर्णपणे सुरू आहे। केवळ राज्याचे सध्याचे आर्थिक नियोजन, प्रशासकीय ताण आणि इतर मोठ्या योजनांचे प्राधान्यक्रम यामुळे हा हप्ता मिळण्यास थोडा उशीर होत आहे। याशिवाय लाभार्थ्यांची अचूक पडताळणी, अपात्र अर्ज बाजूला काढणे, ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणे, बँक खात्याची आधार संलग्नता तपासणे यांसारख्या तांत्रिक प्रक्रिया पार पडण्यासाठी देखील प्रशासनाला काहीसा वेळ लागत आहे। मित्रांनो, अनेक शेतकरी बांधवांच्या मनात आता हाच प्रश्न असेल की मग 9वा हप्ता नेमका खात्यात कधी जमा होणार। तर याविषयी शासनाकडून जोपर्यंत कोणतीही अधिकृत तारीख किंवा शासन निर्णय जारी होत नाही तोपर्यंत कोणतीही निश्चित तारीख सांगता येणार नाही। कृपया सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही खोट्या अफवांवर किंवा व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका। ज्या क्षणी सरकारकडून याबाबतचा अधिकृत निर्णय किंवा हप्ता जमा होण्याची तारीख जाहीर होईल त्यांना सर्वात आधी अचूक आणि खात्रीशीर माहिती आपण आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। त्यामुळे अशाच प्रत्येक अचूक आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये खाली नक्की सांगा। हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणताही शेतकरी बांधवांच्या मनात कोणताही संभ्रम राहणार नाही। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपल्या मनातील शंका किंवा प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा। तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जवान, जय किसान।